दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी एसडीपीओ यांच्या संयुक्त कारवाईत रात्रीला घरफोडी व चोऱ्या करणारी एक मोठी टोळी जेरबंद करण्यात आली आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील एकूण 15 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे। कारवाईत 137 ग्रॅम सोने, 1286 ग्रॅम चांदी आणि इतर साहित्यासह एकूण 20,96,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकासह शाहूवाडी विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक तयार करून ही कारवाई पार पाडली। राधानगरी धरण परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसाने राधानगरी धरण 100% भरले असून पहाटे 4 वाजेपर्यंत धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। तसेच भोगावती नदीपात्रामध्ये 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। तरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन राधानगरी जलसंपदाकडून करण्यात आले आहे। बेल आयकॉन दाबा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करा।